कागल तालुक्यातील बिद्री येथे श्रद्धा हॉस्पिटलवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व एसपोली पोलिसांच्या संयुक्त पथकाने धाड टाकत अवैध गर्भलिंग निदान व स्त्रीभ्रूण हत्या प्रकरण उघडकीस आणले होते। या कारवाईत डॉक्टर युवराज पाटील आणि एजंट संभाजी शिंदे यांना अटक करण्यात आली असून आणखी संबंधितांची चौकशी सुरू आहे। छाप्यामध्ये अवैधरित्या वापरले जाणारे सोनोग्राफी मशीन, औषधे, वैद्यकीय किट, लाखो रुपयाची रोकड, फॉर्च्युनर गाडी तसेच मोबाईल जप्त करण्यात आले आहेत। या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। विशेष म्हणजे हॉस्पिटलमध्ये सावित्रीच्या लेकी असा फलक लावलेला असताना देखील स्त्रीभ्रूण हत्या होत असल्याचा आरोप समोर आल्याने संताप व्यक्त होत आहे। जिल्ह्यातील मुलींची घटतीच जन्मदर लक्षात घेता या घटनेमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता होत आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी व स्त्रीभ्रूण हत्या याबाबत अनेक तक्रारी मान्य पोलीस अधीक्षक सो योगेश कुमार गुप्ता यांना वेळोवेळी तक्रारी प्राप्त होत होत्या। या तक्रारीच्या अनुषंगाने गोपनीय माहिती मिळाली की बिद्री तालुका कागल येथील श्रद्धा हॉस्पिटल या ठिकाणी बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी आणि स्त्रीभ्रूण हत्या होत असल्याबाबत अधिक माहिती मिळाल्याने आम्हास वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार त्या ठिकाणी आम्ही सापळा रचून बिद्री येथील श्रद्धा हॉस्पिटलमधील युवराज पाटील या डॉक्टरला बेकायदेशीररित्या गर्भलिंग तपासणी करताना रंगेहात पकडलेला आहे। या कारवाईच्या दरम्यान गर्भलिंगासाठी वापरण्यात येणारे मशीन, काही रोख रक्कम, या संदर्भात वापरण्यात येणारे टॅब, मोबाईल, या गाडीतून ज्या गाडीतून वाहतूक करतात ती गाडी असा मुद्देमाल जप्त केलेला आहे। ही कारवाई माननीय योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि इस्पुर्ली पोलीस स्टेशन यांनी संयुक्त कारवाई केलेली आहे। यामध्ये आरोपी, डॉक्टर आणि एजंट असे अटक आहेत। तरी मी कोल्हापूर जिल्ह्यामधील सर्व लोकांना आवाहन करते की अशी कोणास गर्भलिंग तपासणी अथवा स्त्रीभ्रूण हत्या याबाबत अधिक माहिती मिळाली असता त्यांनी इस्पुर्ली पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा। धन्यवाद। लाईव्ह मराठीसाठी मुळगुडहून सर्जराव भाट।